नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करते। आज या ठिकाणी मी तुम्हाला झणझणीत अशी कैरी आणि हिरव्या मिरच्याची रेसिपी शेअर करणार आहे। चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणे आहेत ते तव्यामध्ये थोडं 1 मिनिट भाजायचं आहे। त्यानंतर त्याच्यावर तेल टाकायचं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता शेंगदाणे आपण या तेलामध्ये परतून घेऊया। चवीला एकदम छान अशी ही रेसिपी आहे। तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की किती छान ही रेसिपी आहे। आता हे तेलामध्ये तळलेले शेंगदाणे आहेत ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। त्यानंतर अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला। मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ह्याचं देठ काढायचं आहे। आता मिरच्यांची देठ काढून झालेले आहेत। आता मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर एक कच्ची कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कैरी कट करायची आहे। कैरी आंबट असेल तर या ठेच्याला खूप छान अशी चव येते। आज या ठिकाणी आपण मिरच्या आणि कैरीचा झणझणीत असा ठेचा पाहणार आहोत। हा ठेचा आपण प्रवासात कुठेही घेऊ शकता, हे अजिबात सुद्धा ठेचा खराब होत नाही। मधला गर जो आहे, कुई आहे, ते आपल्याला काढून टाकायची आहे, कारण कुई राहिली तर ते कडू लागते। त्यानंतर आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे। त्यानंतर तव्यामध्ये तेल होतं, त्याच तेलामध्ये आपल्याला मिरच्या कट केलेल्या टाकायच्या आहेत आणि तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। आपण 2 ते 3 मिनिटं या मिरच्या तेलामध्ये परतून घेणार आहोत। त्यानंतर कैरीचे काप आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहेत आणि तेही आपल्याला परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर शेंगदाणे पण आपल्याला या कैरीमध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर आपण मोठे मीठ घेणार आहोत। आता आपण मोठे मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा मोठे मीठ टाकलेलं आहे आणि उलटण्याने आपण हे परतून घेणार आहोत। त्याच्यावरती आपण एक प्लेट झाकणार आहोत। आता आपल्याला 2 ते 3 मिनिटं ही झाकून ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला उघडायचे आहे आणि त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे। लसूण पण आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि तेलामध्ये आपल्याला ती परतून घ्यायची आहे। हळदीनं खूप छान अशी चव ह्या ठेच्याला येते। चवीला पण खूप छान झणझणीत असा ठेचा कैरीचा लागतो। त्यानंतर आपल्याला प्लेट झाकून ठेवायची आहे आणि हे वापरल्यानंतर आपल्याला प्लेट काढायची आहे। एका वाटीमध्ये हे ठेच्याचं मिश्रण आहे ते काढायचं आहे आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। आता हे फॅन खाली मी थोडंसं थंड होऊ दिलं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरचं भांडं आपल्याला फिरवायचं आहे। अशा पद्धतीची थोडीशी आबडधोबड पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे, जास्त बारीकही करायची नाही। त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हे जे आपण ठेचा बनवलेला आहे कैरीचा तो काढायचा आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोड्याशा तडकामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता किंवा कोथिंबीर टाकून ह्याला तडका देऊ शकता, परंतु मी जास्त तेलकट केली नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर आपण तेलामध्ये तळताना तेल वापरलं होतं, त्याच्यामुळे मी इथं तेलाचा वापर केलेला नाही। आता तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते। खूप छान असं एकदम झणझणीत चमचमीत हा आपल्याला कैरीचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि
तुम्ही सुद्धा या पद्धतीने कैरी आणि मिरचीचा ठेचा जरूर बनवा. धन्यवाद.